म्हणजे ते माझ्यामध्ये सतारवादिका बघत होते आणि मी एक कथाकार होईन त्यांना खरंच कधी वाटलं नाही. जर तुम्हाला तुमच्या वडिलांना एक पत्र 1-2 ओळींचं लिहायचं असेल तर तुम्ही काय आज घ्याल? काय सांगाल त्यांना? वा, इतका सुंदर प्रश्न आहे खरंच. पण मी त्यांना म्हणेन की केवळ एका कथेसाठी तरी तुम्ही या आणि माझी कथा वाचा. श्रीपूंकडनं त्याच्याबद्दल मी असंही ऐकलं की कशी कथा नसावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुझी कथा आहे. अशा त्यांनी थेट डिमेन्शिया झालेली ती नायिका आहे माझी आणि ती गायिका असते आणि तिचं गाणं वॅनिश होतं तिच्या याच्यातून उतरून जातं. काय पटच केवढा. यंदा तुम्ही माझी जर नाकारलेत तर मी आत्महत्या करायचा सुद्धा प्रयत्न करीन. हे अतिशय वाटेल पण खरोखर अशी ही पत्र आहेत. नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष जावडेकर बुकब्रोच्या या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज माझ्या शेजारी आहेत खूप मोठ्या लेखिका, संपादक, ज्यांची अनेक पुस्तकं, ज्यांच्या अनेक कथा तुम्ही मन लावून वाचल्यात. बस नाम ही काफी है अशी जी काही व्यक्तिमत्व असतात त्यातलं हे व्यक्तिमत्व आहे मोनिका गजेंद्र गडकर. मोनिका ताई, तुमचं खूप मनापासून स्वागत. आज खरं तर आत्ता 1-1.5 तासापूर्वी मी आणि मोनिकाताई व्यासपीठावर होतो. आम्ही सुनीता देशपांड्यांवर बोलत होतो आणि सुनीता देशपांड्यांच्या वादळी आणि सडेतोड अशा सगळ्या व्यक्तिमत्वानंतर आम्ही आर्त अशा भूपाकडे आता येतोय, जो एक वेगळा सगळा सांगीतिक स्वर ज्यांच्या कथांमध्ये आपल्याला आढळतो. त्या मोनिकाताईंचे अनेक कथासंग्रह आहेत, तुम्हाला माहितीये, शिल्प, आर्त आहे, भूप आहे. अगदी काल रात्री माझ्या आईनी मला एक तुमचा सुंदर लेख समोर दिला. लेख म्हणजे खरं ते पत्र आहे आणि ते पत्र आहे प्रख्यात ज्या लेडी सतारिस्ट आणि फार मोठ्या गुरु सतारच्या एक वाद्याच्या सगळ्या त्या परंपरेतल्या अन्नपूर्णा देवी, म्हणजे पंडित रविशंकर यांची पत्नी खरं तर, पण ही त्यांची ओळख नाहीये. त्या स्वतः फार इनफॅक्ट त्या रविशंकरांपेक्षा जास्त चांगलं वाजवायच्या आणि त्यांना एक उद्देशून लिहिलेलं पत्र जे आहे मोनिकाताईंनी, ते अत्यंत सुंदर आहे. ते तुम्ही मुळापासून वाचा. मला त्या पत्राविषयी तर तुम्हाला म्हणजे विचारायचंच आहे आणि तुम्ही आपल्या बुकब्रोच्या दर्शकांना त्याविषयी सांगाच. पण मुळात ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी पार्श्वभूमी सांगतो की मोनिकाताई स्वतः मुळात उत्तम सतार वाजवतात, म्हणजे कसलेल्या आहेत, हाऊस म्हणून नाही. त्या वाजवतात, त्या अत्यंत त्यातलं नीट शिक्षण घेऊन, ज्याला पूर्वी त्या मैफली देखील करायच्या. आताही त्यांनी खरं रील्स वगैरे करावी, मी त्यांना मगाशी सांगत होतो. तर माझे 2 छोटे प्रश्न, एक त्या पत्राविषयी, अन्नपूर्णा देवींविषयी, आणि दुसरं तुमची ही जी संगीताची पार्श्वभूमी आहे, हा जो तुमचा संगीताचा अभ्यास आहे, हा तुमच्या साहित्यात कसा परावर्तित झाला? जाणीवपूर्वक झाला, नकळत झाला, का सहजगत्या तुमच्या लेखी दोन्ही कला एकवटत गेल्या? पहिलं म्हणजे अन्नपूर्णा देवींना पत्र लिहिताना मला स्वतःला त्यांच्याशी एक काय म्हणता येईल की गुरु म्हणून, म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या माझ्या गुरु आहेत. कारण माझ्या ज्या गुरु होत्या लीना तावजे, त्या त्यांच्याकडे शिकायच्या आणि माझ्या वडिलांना खूप सतार म्हणजे खूप आवडायचे आणि ते म्हणायचे की ती अवघड आहे तर तू ती कला शिकावीस असं मला वाटतं.
ते लहानपणी माझं खेळण्यात लक्ष, मैत्रिणी, तर ते मला क्लास अगदी वेळ झाली की मी खेळत असायचे. मग ते येऊन बाहेर सांगाय अगं क्लास आहे. मग मी ते रुसून जायचे त्या सतारीच्या क्लासला. पण ती मला इतकी एकमेव अशी कला माझ्या वडिलांकडनं गिफ्ट आहे, म्हणजे ती त्यांनी दिलेली असं मी समजते. तर त्यामुळे अन्नपूर्णा देवींचं जीवन आणि त्यांचं शिकवणं माझ्या बाईंकडनं त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलेलं. तर त्यामुळे पहिल्यापासून आकर्षण होतं आणि माझ्या वडिलांचं एक असं म्हणणं होतं की सतारवादिका खूप कमी आहेत. हे गायक आहेत बरोबर. हे, पण सतारवादिका एकमेव अन्नपूर्णा देवी असतील असं, आणि त्याच्यात तू काहीतरी करावंस असं त्यांची फार इच्छा होती. तर त्यामुळे त्या संबंध, त्या गहिऱ्या नात्यातून मी त्यांना ते पत्र लिहिलं. एकूण त्यांचं जे रविशंकरांसाठी त्यांनी जो निर्णय घेतला की मी नाही वाजवणार, आणि त्यांनी जे मौन धारण केलं ते मला फार विलक्षण वाटलं. ताकद आहे त्याच्यात, मौनात सुद्धा त्यांच्या. तर त्यामुळे ते पत्र मी लेखवजा असं लिहिलेलं आहे. दुसरं संगीत हे माझ्या कथांमध्ये आपोआप झिरपत गेलं. कारण मी स्वतः संगीताच्या ह्याच्यात वावरलेली असल्यामुळे कलावंत कसा असतो, त्याचं मनस्वीपण, बरोबर. त्याचे ओरखडे सामान्य व्यक्तींवर कसे त्याच्या सहवासातल्या उमटतात हे पाहिलेलं आहे. तर त्यामुळे माझी पहिली भूप कथा संगीताच्या पार्श्वभूमीवरती मला सुचली. आणि मग पुढे ते आपोआप येत गेलं की म्हणजे त्या कला एकमेकात मिसळून, आणि एक कला जर तुम्हाला येत असेल तर दुसऱ्या कलेचं एक थोडंसं अंग किंवा एक जाण न कळत तुमच्यात येते. त्यामुळे चित्रकलाही आली माझ्या कथांमध्ये. कितीतरी कथांमध्ये खरं तेच ना. संदर्भ ते. फक्त त्याच्यात आव्हान असं असतं की तुम्हाला जाण असते, त्याचं शास्त्रीय तंत्र माहीत असतं, आणि तो अभ्यास तुम्ही सर्जनशील करावा लागतो कथेत किंवा कादंबरीत. ही फार महत्वाची पूर्वअट मोनिकाताई सांगतायत की नुसतं तुम्हाला मारुबिहाग राग माहितीये आणि तुम्ही कथाही बरे लिहिता म्हणून तो मारुबिहाग नीट कथेत उतरेल असं नाही, त्याचं एक नाही. उपयोजन शेवटी आणि सर्जनशील तुम्हाला ते पद्धतीने. माहिती आहे म्हणून तुम्ही चला आता ते ज्ञान आपण इथे दाखवू असं उपयोग होत नाही. त्याला सर्जनशील करावं लागतं आणि ते फार आव्हान असतं. वा. कळत न कळत आपण ते ज्ञान वापरायला जातो तिथे, तर आणि ते होतं ते. लेखामध्ये वापरता येईल, पण कथा किंवा त्याच्यात. आता मी जलमे छोड दिये म्हणून दिवाळी अंकामध्ये माझी मौजेच्या आहे. ती या डिमेन्शिया, वर्षीच्या. या वर्षीच्या वर्षीच्या. डिमेन्शिया झालेली ती नायिका आहे माझी, आणि बरं. ती गायिका असते, बरं. आणि तिचं गाणं व्हॅनिश होतं, तिच्या हो. याच्यातून उतरून जातं. काय पटच केवढा खरं आहे ते. आणि तिच्या नवऱ्याला फार त्याचं वाईट वाटतं की ते स्वर कुठेतरी तिच्यात असतील. तिचे गुरुही म्हणतात की माझे स्वर तिला या सगळ्या एकाकी प्रवासात सोबत करत राहतील. त्यामुळे असं कुठेतरी ती पूर्णपणे, म्हणजे आशाताई बगे जसं म्हणतात की ते संगीत आणायचं म्हणून आणता नाही येत, ते एखाद्या व्यक्तिरेखेसारखं यायला पाहिजे. आणि म्हणजे तुम्हाला तिथे वाटलं पाहिजे, असं मला स्वतःला वाटतं की इथे जर मी दुसरी कला आणली तर ती नाही. अन्नपूर्णा देवींनी असा पण केला की रविशंकरांपेक्षा त्यांना जास्त दाद मिळायला लागल्यामुळे एकूण अभिमान चित्रपटासारखे प्रश्न आले असतील की मी आता हे सोडून दिलं, माझी कला सोडून दिली. आणि पुढे रविशंकर तर त्यांच्याच ह्याच्यात गेले. म्हणजे मी माझ्या लय पश्चिमा जेव्हा मी सदर लिहित होतो तेव्हाही मी हैराण व्हायचो, आणि पुढे पुस्तकात विस्ताराने लिहिलं की नोरा जोन्स आणि अनुष्का शंकर याही पुन्हा सावत्र बहिणी. म्हणजे त्यांचं आयुष्य तर रविशंकरांचं इतकं पुढे बदलत गेलं, आणि यांचा मात्र जो मुलगा होता म्हणजे अन्नपूर्णा देवींचा, आणि हे तर तो कलाकार वृत्तीचा पण कलाकार झाला नाही, आणि ते तेज न पेल्याने कदाचित असेल किंवा पालकांचा हा कन्फ्लिक्ट असल्याने असेल, तो बहुतेक आतल्या आत विजत गेला आणि अखेर गेला तो, असं ते आहे. तर तुम्ही याच्याकडे कसं बघता? ही त्यांची ऍक्ट तुम्हाला लेखिका म्हणून काय वाटते? माझी जन्म नावाची कथा आहे. बर. आणि त्याच्यात हीच सिच्युएशन आहे. ती थोडीफार त्या दोघांच्या ह्याच्यावरच आहे. फक्त मी त्यांना तिथे सरोदवादिका दाखवलंय, आणि त्याला त्याच्या वडिलांचं फार आकर्षण आहे. तो राहतोय आईकडे आणि ते दोघं वेगळे झालेत, पण
त्यांच्या जीवननिष्ठांमध्येच फरक आहे बरोबर. माझ्या कथेतल्या दोघा कलाकारांत. बरोबर. म्हणजे त्या कलेसाठी म्हणून कला असं हम्म. मानतायत, आणि तो जो नायक आहे म्हणजे जो संबंध जग जिंकलेला आहे, तो लोकांना काय आवडतं त्यांच्यासाठी म्हणून तो थोडीशी आपल्या कलेशी तडजोड खरंय. करत वाजवतो आहे. खरंय. आणि ह्याच्यामध्ये अडकलेला तो त्यांचा मुलगा, आणि तो आईला सोडून आपल्या वडिलांकडे येतो आणि वडिलांबरोबर जी राहत असते तिच्या प्रेमात पडतो. अच्छा. अशी तो अतिशय संबंध कॉम्प्लेक्स टेरिटरी आणि तो ची कहाणी संबंध हे होत जातो, उद्ध्वस्त होत जातो या सगळ्या हा मला आठवली ही हं, कथा. हं. मी ही वाचून खूप अस्वस्थ, मला अगदी अर्थ, पक्काट हं. ही अतिशय मला अस्वस्थ करणारी कथा होती. आणि मला त्या याच्यात त्या सगळ्या मुलापेक्षाही ती जी म्हणजे पहिली जी त्याची हो, आई हो. असते ना, तिथेच की तिच्या आयुष्यात तर सगळंच गेलं. सगळंच गेलंय. म्हणजे मुलगाही गेला, नवरा तर आधीच गेला, कलाही गेली, गेली. सगळंच गेलं अशा पण पद्धतीने. तिची ती जिद्द आहे, म्हणजे तो तिचा नवरा येऊन सांगतो की त्याच्या लक्षात येतं की हा आपल्या बायकोकडे शिकून अधिक तयारीचा झालाय आपल्याही पेक्षा. तर ते थोडंसं त्याला मागे ओढायला बघतात. तेव्हा ही बाई उत्तर देते की मी त्याला परत एकदा उभं करेन, तो आत्ता संबंध जो उद्ध्वस्त झालाय तो. क्या बात. आणि तो तिथे तिचा आत्मसन्मान आणि ती स्वतःचं आत्मभान त्या कलेच्या ह्या माध्यमातून जपते, वाह. असं ती आहे. तर त्यामुळे या सगळ्याचं कुठे ना कुठेतरी कलांशी आपण असलो की ते येतच, म्हणजे येतच. खुणावायला लागतं हो ना, ते हो ना, तसं. हो ना. ते तुलाही अनुभव असणार तुझ्या तर ह्याच्यात. तुम्हाला स्वतःला एक तर कथा कादंबरींविषयी काय वाटतं हा एक भाग, तुमचे व्यक्तिगत लेखक म्हणून असलेले अनुभव, आणि त्यापेक्षा अजून महत्वाचं म्हणजे अनेकदा आपल्या मराठीमध्ये समीक्षक असं म्हणतात की कादंबरी ही श्रेष्ठ आहे कथेपेक्षा. या सगळ्याच विषयी तुमचं मत काय? एकतर माझ्या लेखनाची सुरुवात कथेपासून झाली हे नक्कीच, आणि कुठलंही ध्येय समोर नसताना, म्हणजे माझे वडील कथाकार, पण त्यांचं काहीही कथांचा प्रभाव माझ्यावर नसताना मी अचानक कथा लिहू लागले. म्हणजे सुरुवातीला त्या मला कथा वाटल्या, त्या नव्हत्या. आणि श्रीपूंकडनं त्याच्याबद्दल मी असंही ऐकलं की कशी कथा नसावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुझी कथा आहे. असं त्यांनी थेट म्हटलं, थेट म्हणजे मी त्यांना खूप आत्मविश्वासाने पहिली कथा माझी पाठवली. मला वाटायला लागलं माझ्या वडिलांसारखी मी कथा लिहिली आणि आता मौज माझी ती घेणार वगैरे. तर मग बरेच दिवस झाले तरी श्रीपू काही मला काही म्हणत नव्हते त्या कथेवर. मग मी एकदा त्यांना घाबरत फोन केला, तर ते म्हणाले मला बोलायला आवडेल, येशील का? मग ते घराजवळच राहायचे, मी गेले. ते किती वेळ तरी माझ्या कथेवर बोलतच नव्हते. काय करतेस आता तू वगैरे, मग काय करणार आहेस, मुंबईत आली आहेस वगैरे वगैरे. मग नंतर मी हळूच त्यांना विचारलं की आपण कथेवर काय म्हणजे. तर ते म्हणाले मला खूप आनंद झाला की तू कथा लिहायला लागलीस पुंडलिकांसारखी, पण मला खूप दुःखही झालं की तू त्यांच्यासारखी चांगली कथा नाही लिहिलीस. आणि तुझी कथा म्हणजे कथा कशी नसावी याचं उत्तम उदाहरण आहे. जरा मी थोडीशी हे झाले, गंभीर झाले, पण मी सोडलं नाही. म्हणजे तूही गायक आहेस तर आपण रियाज करत राहतो, तसं रियाज करत राहिले. आणि मग कथा एक 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 सोडत गेले प्रवाहामध्ये, आणि नंतर मग एका टप्प्यावर आल्यावर कादंबरीकडे वळले. मला स्वतःला कादंबरी लिहिताना मजा आली, कारण त्याच्यात अनेक कथा असतात. जसा पट असतो तशा त्या अनेक केंद्रही त्याला असतात. आणि जसं आपण एखाद्या जंगलात शिरावं, मग ही वाट दिसतेय, खुणावतेय, आपण तिकडेही जायचंय, पण प्रत्येक वेळेला त्या पहिल्या वाटेकडे यावं लागतं. ते आव्हान फार कादंबरीमध्ये असतं. पण मी थोडी दीर्घकथेकडे आधी वळली असल्यामुळे एक तीही छोटी कादंबरी काच असते एका अर्थाने. तर त्यामुळे मला त्याचा अनुभव होता. पण तरी कथा आणि कादंबरी म्हटलं तर मला कथा जास्ती खुणावते आणि त्याच्यात चॅलेंज वाटतं, आव्हान वाटतं. कारण शेवटी तो जो जीव असतो तो तुम्हाला पकडावा लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला अवकाश कमी असतो.
म्हणजे एका परीने जे कादंबरी म्हणजे जास्ती कथेपेक्षा हम्म. मोठी मानली जातं त्याचं कारण ते असेल. हम्म. पण माझ्या मते ती जी तिची मर्यादा आहे कथेची, की तुम्हाला एवढ्याशा अवकाशामध्ये खूप काही जीवनाबद्दल, माणसांबद्दल खरंय. सांगून मोकळं व्हावं खरंय. लागतं. खरंय. ते कथाच पकडू शकते आणि ते आव्हान मला वाटतं लेखकापुढे जास्ती कुठल्याही कथाकारापुढे असतं. निदान माझ्या बाबतीत तरी मला हे दोन्ही लिहिताना कथा जास्ती आनंद आनंद देते देते. आणि क्या बात. क्रिएटिव्हिटीचा, सर्जनशीलतेचा तो आनंद असतो. क्या बात आहे. वा. हम्म. मला एकदम आता मोनिकाताई बोलताना आठवलं, रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय की नदीचा घाट असतो आणि त्यामुळे नदीला वेग येतो आणि सौंदर्य येतं. तर हम्म. मला वाटतं कादंबरी ही विस्तीर्ण पसरलेल्या हो. गंगेच्या पात्रासारखी आहे, खरंय. पण कथा ही सुबक घाट असलेली घाट एक असलेली, गोष्ट असते बरोबर. की जिथे तुम्हाला शिस्त असते. करेक्ट. आणि पण त्याच धाग्यात लगेच मला एक विचारून टाकू दे, म्हणजे आपलं कथा कादंबरी पुराण आपण थोडं थांबू, की वाचक जेव्हा आम्ही जातो या कथेकडे, कादंबरीकडे, तर आम्ही काही आमच्या नजरेत फरक करायला पाहिजे का? म्हणजे बाबा आता मोनिकाताईंची मी कथा वाचतोय आणि मोनिकाताईंची कादंबरी वाचतोय, तर मला काही वेगळा नजरिया घेऊन जायला पाहिजे का याच्यासमोर? मला वाटत नाही, पण काय असतं की लेखकाची एक प्रतिमा त्याचं लेखन तयार करत जाते. तर जसं माझ्या वडिलांनी अनेक साहित्य प्रकार हाताळले, बरोबर. पण त्यांचा पिंड हा कथाकाराचा होता. खरंय. तर तसा प्रत्येक लेखकाचा पिंड असतो. त्यामुळे ती त्या पिंडामध्ये त्याला बघण्याची किंवा त्याच्या भोवती एक चौकट फार वाचक टाकतात, की अरे हा कथाकार, हा कादंबरीकार किंवा कथाकार. मला जीएनचं इथे सांगायला आवडेल की ते म्हणायचे की कथाकाराला मात्र विचारलं जातं की काय आता कादंबरी कधी लिहिणार, पण कादंबरी जर एखादा त्यांनी सुरुवात झाली असेल एखाद्या लेखकाची, तर त्याला मात्र विचारलं जात नाही की तू कथा कधी लिहिणार. हो. अरे म्हणजे फार मोठी नावं आहेत जी आहे, पण मी कादंबरीतला माणूस आहे. माझी पहिली मुळारंभ आली आहे. माझी आता इंग्रजी कादंबरी लिहून झाली आणि 20, 30, 40 लघु कादंबरी सारखे. मला आस्थागत कोणी विचारलं नाही की तू कथा कधी लिहिणार. म्हणजे हा अगदी इतक्या छोट्या लेवललाही हे लागू होतं. सो दिस प्रूव्हज द पॉइंट की एक आणि जीएननी कादंबरी लिहिली नाही. पण म्हणजे हा एक समीक्षकीय डोगमा देखील कदाचित असेल. पण मी कादंबरी लिहिली हे मात्र एक सत्य आहे. उत्तमच आहे. सत्य आणि उत्तम दोन्ही. आणि मी ती ख्रिश्चन पार्श्वभूमीवर लिहिली. त्याचं मुखपृष्ठ आहे, त्यातही क्रूस आणि म्हणजे ते कळतंच सगळी ती अख्खी पार्श्वभूमी. त्यामुळे एका वेगळ्या धर्माचे बॅकग्राऊंड असलेली कादंबरी हाताळणं हे अजून चॅलेंज होतं. त्यामुळे आजकालच्या काळात तर ते अधिकच आणि खूप संवेदनशील असा विषय, आणि आपण दुसऱ्या धर्मात अशी लुडबुड करतो क्रिएटिव्हिटीच्या अंगाने, याचं एक दडपणही थोडंफार होतं की त्याच्यात काही चुकू नये, तपशिलाच्या हे नको. तर मी काही मदतही घेतली स्टीफन परेरा वगैरे या लेखकांची. तर त्यामुळे लिहायचं ते ऑथेंटिक आणि तरीही ह्याला सत्याला धरून हा जो सगळा भाग असतो तो कादंबरी लिहिताना मला खूप पाळावा लागला. एक आता मला प्रश्न विचारायचा आहे, तो तुमच्या संपादन क्षेत्रातला जो सगळं ते तुमचं भरीव योगदान आहे त्या संदर्भातला. मौज दिवाळी अंक किती महत्वाचा आहे मराठी साहित्याच्या दृष्टीने हे काही मी तुम्हाला कोणाला सांगायला नको. मौज दिवाळी अंकाचं गेले जवळजवळ 17 वर्ष तुम्ही संपादन करताय आणि अर्थातच बाकीही पुस्तकांचं असेल, एकूणच एक एडिटरशिप ही एक वेगळी गोष्ट असते, संपादन ही वेगळी गोष्ट असते. तर एकतर तुमचं विशेषतः मौजेच्या दिवाळी अंकाच्या संपादनाविषयीचे तुमचे अनुभव, किस्से काही असतील तर नक्की दर्शकांना कुतूहल असणार आहे त्याचं. आणि कारण एखादी कविता जरी मौजमध्ये आली तरी लोक ती साधारण पुढे 6 महिने स्टेटसवर ठेवून देतात, प्रोफाईल डीपी म्हणून ठेवतात. हे महात्म्य असलेला तो दिवाळी अंक आहे. तर तुम्ही एकाच वेळी ते संपादन करणं हे जोखमीचं आणि ताकदीचं असं दोन्ही तुम्हाला एक काम असतं, ते कसं करता? आणि लगोलग दुसरा छोटा प्रश्न की हा तुमच्यातला संपादक तुमच्यातल्या लेखकावर कधी कुरघोडी करतो का? कधी मध्ये येतो का त्या लेखनाच्या प्रक्रियेमध्ये? मौजेचं संपादन हा मी नेहमी म्हणते की काटेरी मुकुट आहे. म्हणजे जोखीम तर खूपच असते, खूप वाईट वाईट अनुभव येतात, चांगलेही येतात, मानही आहे. पण
जनरली लोकांना आवडत नाही, म्हणजे नकार दिला की चला. मग मौजेवर हा. ते थोडेसे नाराज होतात. आणि ते श्रीपूंपासून सुरू आहे, म्हणजे श्रीपूंनी कुठलं तरी काहीतरी माझं नाकारलेलं त्याचा रागही माझ्या संपादनावर काढला जातो. अच्छा, त्याचा तुमच्याही म्हणजे हे इथपासून ते एवढी ती सुरू आहे. बरोबर. हा. पण तीच एक प्रकारे पावती आहे आणि ते मला सांभाळता आलं याचा आनंदही आहे की श्रीपूंनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली. राम पटवर्धन, श्रीनिवास कुलकर्ण्यांनंतर मी ते सांभाळणं हे खरं तर फारच माझ्या म्हणजे लहान वयात माझ्यावर आलेली ती जबाबदारी होती. आणि दुसरं म्हणजे मला ती परंपरा ही मोडीत काढायची नाहीये. मौजेची ती आहे तीही सांभाळायची, पण माझा ठसा उमटला पाहिजे, अशी ती दुहेरी जोखीम असते. आणि कधी कधी निर्णय चुकत नाहीत ना, म्हणजे आपल्याला एखादं साहित्य समजलं नाही आणि ते खरं चांगलं होतं पण ते नाकारलं गेलं, त्याचा येणारा अस्वस्थपणा असतो. किंवा इतकी वर्ष झाली तरी प्रत्येक वर्षी मला मौज वाचकांसमोर ठेवताना एक प्रकारचं दडपण येतं की चांगला झालाय ना अंक, म्हणजे श्रीपूंच्या जवळपास जाईल असा तरी झालाय ना, त्यांच्या इतका नसेल पण मी तो दर्जा सांभाळलाय ना. तर त्यामुळे अजूनही ते चाचपडणं चालू असतं. आणि ते मला आवडतं, कारण त्याखेरीज मग चांगलं याची आपण येतही नाही. श्रीपूंच्या याच्यावरती खूप जणांकडनं मी पूर्वीच्या लेखकांकडनं ऐकलंय की त्यांना ते सतत पुनर्लेखन करायला लावायचंय, आणि तो विशेषतः ती एक फ्रेज फार पॉप्युलर होती की तुमच्या कथेला टोक नाहीये. आणि तर तसं तुमचं काय आहे फ्रेज, तुम्ही काय तुमच्या लेखकांना सांगता नक्की? तर फार नाही सांगत पुनर्लेखन करायला. मी सांगते ना, म्हणजे पण मी म्हंटल तसं नवीन लेखकांना आता स्वतःच्या शब्दांवर अधिक विश्वास असतो, ते एक प्रकारे चांगलं आहे. पण हा जो गैरसमज आहे की ते पुनर्लेखन श्रीपू सांगायचे तसंच ते कराय, तसं नाहीये. त्यांचं म्हणणं असं असायचं की तुमच्यामध्ये जो एक स्पार्क आहे लेखकाचा, तो अधिक कसा उजळून निघेल, अधिक परिपूर्ण तुमचीच कलाकृती कशी होईल, ह्या दृष्टीने ते मार्गदर्शन करायचे. आणि ती जितकी लेखकाची असायची कलाकृती तितकीच ती मौजेची, तितकीच ती श्रीपूंचीही असायची. आता अशी उत्तर मी सांगितल्यावर आलेली आहेत की ही कथा अशी अशी झालीये, तर इथे जरा या अंगाने जाऊन बघा, किंवा इथे ती वीक वाटते. तर ती मोनिका गजेंद्र गडकरची कथा नाहीये, ती अमुक याची कथा आहे, असे हे आलेली आहेत, रिप्लाय आलेले आहेत. तर तो आग्रहीपणाही ठेवावा लागतो, ठामपणाही ठेवावा लागतो, पण लेखकाची अस्मिता दुखावली न गेली पाहिजे. तो मधला तो भाग फार अवघड असतो, विशेषतः कवी. आणि त्यांचं म्हणणं असतं की ही कविता घेतली, मग त्याच्यापेक्षा माझी कविता कशी चांगली होती, किंवा असेही अनुभव आलेत की यंदा तुम्ही माझी जर नाकारलेत तर मी आत्महत्या करायचा सुद्धा प्रयत्न करीन. हे अतिशय वाटेल, पण खरोखर अशी ही पत्र आहेत. म्हणजे ते जे आपण मगाशी गायक, शास्त्रीय गायक होतो त्यांच्यातले साहित्यातले इक्विव्हलंट कवी आहेत, एवढं इंटेन्स असं आपल्याला म्हणायला पाहिजे. खरंच असं तुम्हाला लोकांनी सांगितलं, म्हणजे ही एकाच वेळी मौजे साठीची पावती आहे, तुमच्याही कामाची पावती आहे, पण तरी जास्तच इंटेन्स सगळ्या ह्याच्यात. किंवा वाईट पत्र येतात, नाकारलं तर निनावी येतात. नंतर मला तर प्रत्येक वर्षी ती एक मेल येतेच की काय अंक काढलाय, अजिबात आवडला नाही, आणि असा अंक काढतात का, आणि मौजेचा, ही मेल मला प्रत्येक वर्षी याच. आणि ती एका माणसाकडनंच येते, त्याचं निनावी येते, वेगळं नाव आहे काहीतरी, पण मी वाटच बघत असते, ती गेले 4 वर्ष ती मला येते आहे. तर त्यामुळे असे अनुभवही येतात. संपादकाची हॅट तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा हे सगळं म्हणून मी म्हणलं ना, लोकांना फक्त त्यातली सत्ता दिसते, पण तो काटेरी मुकुटही अनेकदा हे जे म्हणतात त्यावर. आणि आता महत्वाचा माझा जो प्रश्न आहे की हा संपादक तुमच्यातल्या लेखकावर दादागिरी करतो का? हो, करतो. तुम्हाला कथा लिहिताना असं कधी कधी वाटतं का की आता आपण नाही, मला वाटतोपेक्षा मला हे जमलेलं नाहीये, हे फार लवकर कळतं. आणि माझी कथा फसत चाललीये, आणि ती नाही असं, म्हणजे मी ती पानाच्या पानं हे करते, फाडते, किंवा आता ह्याच्यावर लॅपटॉपवर लिहिताना सुद्धा डिलीट
वाईट वाटतं, पण हम्म. आणि त्यावेळेला मी प्रचंड अस्वस्थ असते. हम्म. नाही, माझ्यातला संपादक असेल, समीक्षक असेल, हम्म. आणि ती जी लय आहे ना, ती लय मला बरोबर कळते की हा, मला ही कथा जाणार आहे माझ्या मार्गाने. आणि ती लय सापडली नाही की लक्षात येतं की नाही, ही हातातून जातीये. म्हणजे पण कधी कधी ओव्हर होत असेल. म्हणजे माझे मिस्टर, माझे पहिले वाचक आहेत अभिजित, तर तो मला नेहमी म्हणतो की नाही, ते आता तू देऊन टाक, नाहीतर तुझं अजून सुरू राहील. आणि माझ्या वडिलांची ती खोड होती की ते छापून आलेली कथा सुद्धा परत लिहायची. तर त्यामुळे म्हणजे मी फार परिपूर्णतेचा आग्रह ठेवणारी बाई आहे. तर त्यामुळे ते संपादनामुळे ती दृष्टी माझ्यात आली आहे की काय मला माहिती नाही, पण मला वडिलांसारखंच वाटतं की नाही, माझं लेखन कसदारच पाहिजे. आणि ते मोनिका गजेंद्र गडकरचं असेल म्हणजे ते बरं असेल, एवढं जी काही इमेज असेल त्या लेवलला ते गेलं पाहिजे. एक आता आपण शेवटाकडे येतोय, शेवटचे एक 2च प्रश्न आहेत, त्यातला एक महत्वाचा, कारण नाहीतरी आपण संपादनाच्या धाग्यापर्यंत आलोय म्हणून, की एक मराठीमध्ये कथा लेखिकांची एक मोठी परंपरा आहे आणि फारच मोठी आहे, ती पूर्वीपासूनची आहे. तिथे आपण सगळीकडे जायला नको. पण तुम्ही तोही सगळा काळ अभ्यासलाय, तुम्ही तोही सगळा काळ अभ्यासलाय, तुम्ही तुमचा समकालीन कथा लेखिकांचं जे सगळा अवकाश आहे तोही तुम्ही बघितलाय. म्हणजे काय सानी असतील, हे असतील, अजून सगळे, आणि आता अगदी जी नवी पिढी समजा असेल त्या लेखिकांकडेही तुम्ही बघत असाल. तर मला असं खरंच मनापासून तुम्ही हे उत्तर ऑनेस्टली द्यावं असं मी विनंती करणार आहे की जी ताकद समजा गौरीच्या, कमल देसाईंच्या, विजयाबाईंच्या, त्याच्या आधीच्या, म्हणजे किंवा तुमच्या आत्ताच्या, म्हणजे अगदी आता आपल्याबरोबर आता व्यासपीठावर अरुणा ढेरे होत्या, अरुणा ढेऱ्यांनी कथा फार सुंदर लिहिल्यात, उंच वाढलेल्या गवताखाली सारखी कथा आहे. तर ही जी त्या कथांमधली जी अभिजातता होती ती आता तुम्हाला दिसतीये का? खरं सांगायचं तर नाही. अभिजातता म्हणजे काय हेच आता खरं म्हणजे त्याची कन्सेप्ट बदलावी अशा प्रकारचं ही जग आहे. जग आहे. आणि त्यात अभिजात मराठी भाषा दर्जा असताना अधिक अगत्यतेही येते एकदा व्याख्या करणं खरंच अवघड आहे. आणि या समाज माध्यमांच्या काळात तर ते फारच झालंय की प्रत्येक जणच आता लेखक होतोय, लिहितोय. म्हणजे चांगलंच असेल, आहे त्याच्यात काही काही अगदीच टाकाऊ असं मी म्हणत नाही, पण अशा ह्याच्यातून जी कथा जी नवकथेने दिली त्याचेही काही बदलत गेलेली जी आपल्याकडे आणि एक समृद्ध अशी जी परंपरा, त्या परंपरेत आता थोडस खंड पडलाय असं मला वाटतं स्वतःला. कारण गौरी पासून जर म्हणजे अगदी विजयाबाई काय किंवा मालती बेडेकर असतील तिथपासून तो जर घेतला तर कमल देसाई फारच. तर त्यामुळे एकूण जो संबंध आतापर्यंतचा आमच्यापर्यंत आलेला हा प्रवाह आता म्हणजे बदलत जावं. कथा लवचिक आहे, तिला लवचिक केलेलंही आहे. आणि अधिक त्याच्यामध्ये आजच्या काळाची प्रतिबिंब ही पडली पाहिजेत, त्यात वैश्विक जाणीवा आल्या पाहिजेत. या अर्थाने फार कमी कथा तशा हाताशी येतात, आणि विशेषतः लेखिका फार कमी झाल्या. मलाही ते कधी कधी आश्चर्य असं वाटतं की सगळं स्वातंत्र्य आता आहे उपलब्ध आणि लेखिका मला दिसत नाहीयेत त्या संख्येने तसं कसदार लिहिताना. की एकेकाळी विभावरी शिरूरकर, मालती बेडेकर, तुमचा उल्लेख आला तो, तर त्यांनी त्या कन्स्टेंटमध्ये कथा लिहिल्या, पण आज मला पटकन तसं दिसत नाही. अगदी मी नेहमी सांगतो की प्रवास वर्णनांच्या ह्याच्यात मीना प्रभू फार नंतर सुलभा ब्रह्मनाळकर यांच्यानंतर मला लेखिका मराठीत दिसतच नाहीये ट्रॅव्हलॉग लिहिणाऱ्या. तर म्हणजे खरं तर आता केवढं फिरायला पाहिजे. या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय कारणं वाटतात, का स्त्रिया लिहित नाहीयेत, विशेषतः कथा, जो खरं तर हक्काचा त्यांचा डोमेन मराठी साहित्यात होता? अनेक कारणं असतील. एक तर मला असं वाटतं की आपलं विश्व सुद्धा खूप हे झालंय, स्त्रियांचं खरं एका अर्थाने खूप विस्तारलंय, पण तिथले अनुभव त्यांना का साथ घालत नाहीत हे एक प्रकारचा प्रश्न आहे मला सुद्धा.
म्हणजे मी कोकण मराठी साहित्य परिषदेचे हे होते अध्यक्ष त्यांच्या संमेलनाचे, तेव्हा मी हाच मुद्दा घेतला होता अच्छा. की म्हणजे आपण बुकर परत बानू मुश्ताक वगैरे हम्म. यासारख्या गेल्या तर हम्म. आपल्यातली एखादी एवढ्या वैश्विक जाणीवा टिपणारी का नाही निर्माण होते हे. खरंय. कारण आणि कथा म्हणजे मला असं वाटतं की कथेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो सुद्धा हे झालेला आहे, थोडासा बदललाय. बदलला. हा. दूषित झालाय असं म्हणूया का दूषित नाही वाटत तुम्हाला, बदललाय फक्त? का म्हणजे कथा हाताशी फार कमी येतात. आता शर्मिला फडके किंवा रश्मी कशेळकर, शिल्पा कांबळे वगैरे ही नावं आहेत, पण सातत्याने जे त्या काळामध्ये या लेखिका लिहित होत्या, सानिया काय किंवा आशा बगे काय, गौरी काय, तसं नाही. तसं नाही. आणि अनइव्हन खूप आहे. अनइव्हन म्हणजे जी पहिली कथा असेल तीच त्या संग्रहातली शेवटची कथा फारच वीक असू शकते. अशा असा प्रश्न प्रकारचं येतो. झालेला आहे. आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी येणार आहे. आपण मोनिकाताईंनी अन्नपूर्णा देवींना जे पत्र लिहिलं त्याचा मगाशी उहापोह सगळा झाला आणि मला आता हे अख्खं शूटिंग होताना जाणवतंय की मनोमन मोनिकाताई अजून एक पत्र लिहित आहेत त्यांच्या वडिलांना. माझा कुठलाही प्रश्न असेल तरी उत्तरात विद्याधर पुंडलिक येत आहेत, मागून येत आहेत आणि ते सहजपणे येत आहेत, ते निराकार येत आहेत, पण ते निरंतरतेने येत आहेत. त्यामुळे मला शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आता विचारावा असं वाटतो की आज आपण इथे असं सायंकालीन या ग्रेसांच्या जसं वेळा असतात तशा सायंकालीन वेळात इथे शूटिंग हे करतोय. जर तुम्हाला तुमच्या वडिलांना एक पत्र 1-2 ओळींचं लिहायचं असेल तर तुम्ही काय आज घ्याल, काय सांगाल त्यांना? वा, इतका सुंदर प्रश्न आहे खरंच. मी त्यांना लिहीन की म्हणजे मला फार प्रत्येक कथा लिहिल्यावर वाटतं की ही अण्णांनी वाचायला हवी होती आणि त्यांना कळलंच नाही की मी कथा लिहिणार आहे. हे सगळ्यात म्हणजे ते माझ्यामध्ये सतारवादिका बघत होते आणि मी एक कथाकार होईन त्यांना खरंच कधी वाटलं नाही. मला एवढं आठवतंय की माझे पेपर वाचून दाखवले जायचे युनिव्हर्सिटीमध्ये आणि आनंद यादव माझे गाईड होते. यादव एकदा चेष्टेने माझ्या वडिलांना म्हणाले होते की पुंडलिक तुमच्यापेक्षा तुमची मुलगी चांगली लिहिते. तर तेव्हा मला वडिलांनी जवळ घेतलं होतं की काय जादू केली आहेस तू त्यांच्यावर आणि तू माझ्यापेक्षा आणि काय कथा वगैरे शक्य आहे का तू लिहिणं वगैरे असं त्यांनी मला हे केलं, मी कथाकार आहे वगैरे. आज मी त्यांना असं मनोमन नेहमी म्हणते की अण्णा तुम्ही माझी ही कथा वाचायला हवी होती आणि तुम्ही पाहिजे होतात. निदान एक तरी कथा तुम्ही माझी वाचून मला सांगितलं असतं की हा तू चालली असती त्या मार्गावरून. कारण त्यांना मला माहिती आहे की त्यांनी माझी एवढी स्तुती केली नसती. ते म्हणाले असते नाही थांब जरा, नाही तर तुझं हे अजून इकडनं असं होतंय. कारण ते स्वतःच्या कथेवर फार संतुष्ट नसायचे. पण मी त्यांना म्हणेन की केवळ एका कथेसाठी तरी तुम्ही या आणि माझी कथा वाचा. अत्यंत हृदय अशा टप्प्यावर आज मी बुकब्रो थांबवतोय. मी काही अजून बोलणार नाही. जे मोनिकाताई बोलतायत, जे त्यांचे हावभाव आहेत, त्याच्यात नुसतं बाप लेक असं नातं नाहीये, त्याच्यात कलेची निरंतरता आहे, त्याच्यामध्ये निर्मितीच्या मागचा एक जो सगळा आतला नेणिवेतला हुंकार असतो तो आहे आणि तो आज आपल्याला इथे बघण्याचं, मला प्रत्यक्ष तुम्हाला अप्रत्यक्ष बघण्याचं भाग्य तुम्ही आज दिलं. आज तुम्ही आलात, इतकं वेळात वेळ काढून मुंबईतनं आलात, आपण कार्यक्रमात होतो इथे आलात, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. बुकब्रोचे दर्शक हे अतिशय चांगले वाचक आहेत. ते अत्यंत बारकाईने तुमचं प्रत्येक वाक्य बघतील, हे तुम्हाला मी आत्ता लिहून देतो. जरूर बघा आणि कॉमेंटमध्ये लिहा. मी मोनिकाताईंपर्यंत नक्की पोचवीन. युट्यूबवर कॉमेंट लिहा, सोशल मीडियात कॉमेंट लिहा, शेअर करा एपिसोड. अजूनही काही काही लोक सबस्क्राईब करत नाहीयेत, म्हणजे सगळे एपिसोड बघतात पण चॅनल सबस्क्राईब केला नाहीये. त्यांनी अशूज ट्यून हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटतोय याची मी नक्की वाट बघतोय, तुमच्या प्रतिक्रियांची. पुन्हा एकदा मोनिकाताई खूप खूप धन्यवाद. मलाही एकच इथे सांगायचंय की अनेक मुलाखती झाल्या, पण इतकी संवेदनशील मनाने घेतलेली ही बुकब्रोची मुलाखत माझ्यासाठी फार मोठा ठेवा आहे. तर फार शुभेच्छा.